टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। हरिनामाचा जयघोष करत आणि मुक्ताईचा जयघोष करत मुक्ताबाईंचा पालखी सोहळा जो आहे तो सोलापूरच्या माड्यामध्ये येतो आणि काही दिवसाच्या अंतरावर जे आहे ते पंढरीची वाट त्यांच्यावर येते। अगदी वेशीवर, पंढरपूरच्या वेशीवर हा पालखी सोहळा आलाय आणि या पालखी सोहळ्याला विशेष महत्त्व आहे। ज्या पद्धतीने संत ज्ञानेश्वरांची पालखी असेल, जगद्गुरू तुकाराम महाराजांची पालखी असेल, तितक्याच पद्धतीचं महत्त्व जे आहे ते मुक्ताबाईंच्या पालखी सोहळ्याला आहे। आणि या पालखी सोहळ्याचे प्रमुख आपल्या समोर आहेत रवींद्र महाराज हरणे। महाराज, काय सांगाल ज्या पद्धतीने मुक्ताबाईंच्या पालखी सोहळ्याला मोठं महत्त्व आहे, काय एकंदरीत या आषाढी वारीच्या सोहळ्यामध्ये मुक्ताबाईच्या पालखीचं महत्त्व आहे? तुका म्हणे जवळी आले उभे केले विठेवरी। आज आम्ही जवळजवळ 5 जिल्ह्याचा प्रवास पूर्ण करून 6व्या जिल्ह्यामध्ये सोलापूर म्हणजे भगवंताच्या जिल्ह्यामध्ये प्रवेश केला। या जिल्ह्यामध्ये आल्यानंतर देवाजवळ आल्यासारखं वाटते, पहिला विशेष महत्त्व। आणि हा सोहळा आदिशक्ती मुक्ताबाईंचा तापी तीर्थ भीमातीर असा प्रवास करणारा मुक्ताबाईंच्या पालखी सोहळ्याचं एक वैशिष्ट्य असं आहे, जसे सगळे संतांचे सोहळे आहेत तसा आईसाहेबांचा हा सोहळा आहे। पण प्रमुख सोहळ्यामध्ये निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई, एकनाथ, नामदेव, तुकाराम, त्यामध्ये श्री संत म्हणून मुक्ताबाईचा एकमेव हा सोहळा आहे। जवळजवळ 6 जिल्ह्याचा 600 किलोमीटरचा 317 वर्षाचा प्रवास या सोहळ्याला आहे। प्रतिकूल परिस्थितीमध्ये, निजामशाहीमध्ये, परकीय सत्तेमध्ये, कोरोनाच्या कालखंडामध्ये न थांबलेला हा सोहळा आहे। सर्वात आधी निघणारा, सर्वात आधी पोहोचणारा हा सोहळा आहे। आदिशक्ती मुक्ताबाईंचा सोहळा पंढरपूरमध्ये पोहोचल्यानंतर आदिशक्ती मुक्ताबाईंच्या सर्व संतांच्या सामोरे जाण्याचा मान या सोहळ्याला आहे। तब्बल 600 किलोमीटरच्या प्रवासामध्ये 3 स्नानं मुक्ताबाईला होतात आणि 4 घाट पार करून हा सोहळा आज सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रवेश केलेला आहे। ज्या पद्धतीने शासनाकडून असेल, प्रशासनाकडून काय अजून या मुक्ताबाई पालखी सोहळ्याला सोयीसुविधांची कमतरता जाणवते का सोयीसुविधा मिळत आहेत? मागच्या गतकाळाचा विचार केला तर आज चांगल्या सुविधा तत्कालीन जे आहेत शासन त्यांनी दिलेलं आहे। आदरणीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री असतील, प्रशासन असतील, त्यांनी या सोहळ्याला प्रामुख्याने आमची मागणी होती की याच्यामध्ये जवळजवळ टॉयलेट असले पाहिजे 400-500, तर या संख्या पाहून त्यांनी 500 टॉयलेटची व्यवस्था केली। प्रत्येक आपल्या मागपुढे ज्या त्यांच्या व्यवस्थेने जे दिंड्या चालतात त्या प्रत्येक दिंड्याला 20,000 अनुदान दिलं। टोल नाकासुद्धा फ्री केला। आणि असं करत असताना अनेक शासनाने निर्णय केले। आरोग्याच्या दृष्टीनं पथकं इथं आहेत, ज्या ज्या जिल्ह्यामध्ये आहेत, विशेष करून यांच्या आरोग्याकरता रोगनिदान शिबिर वगैरे करून ते व्यवस्था करतात। आणि महत्त्वाचं पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, आंघोळीचा प्रश्न, टँकर उपलब्ध करून दिले। आणखी काही सुविधा करायच्या असतील तर आमच्या सोहळ्यामध्ये फार मोठा वर्ग हा मध्य प्रदेश, मराठवाडा, विदर्भ आणि खानदेशातून येतो। आणि भगिनीची संख्या स्त्री संत मुक्ताबाई असल्यामुळं महिलांचा वर्ग जास्त असतो। तर महिलांच्या स्नानाची जर व्यवस्था झाली, जसे स्वच्छतागृह शासनाने दिले तसे महिला उघडा स्नान करतात, त्या महिलांना प्लॅस्टिकच्या जसे या टॉयलेट आपण बनवले तसे स्नानगृह बनवून महिलांची तेवढी व्यवस्था अपेक्षित आहे, शासनाने ते करावी। ज्या पद्धतीने आपण जर पाहिलं तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आषाढी वारीच्या सोहळ्याला जे आहे ते वारकरी येत असतात। मात्र यंदा नुकताच काही 3 दिवसापूर्वी सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी असलेले कुमार आशीर्वाद यांनी एक धाडसी निर्णय घेतला की जे वारकऱ्यांना 24 तास थांबून देखील दर्शनाला मुकावं लागतं। VIP दर्शनची पद्धत होती या विठ्ठलाच्या दर्शनासाठी, VIP दर्शन पूर्णपणे कलेक्टरांच्या आदेशानुसार बंद झाले। काय प्रतिक्रिया तुमची? चांगले निर्णय आहे माझ्या दृष्टीनं। कोणीतरी यावं, आमचे 4-5 कोणीतरी पुढारी त्यांनी त्यांचे सोडवावे आणि यांना वारकऱ्यांनी महिनाभर पायी चालून त्यांना 24-25 तास बारीमध्ये तो राहतोच। वारकरी हा पांडुरंगाचं दर्शन घेण्याकरता काया वाचा म्हणे जिवे सर्वस्वे उदार, बाप रखुमादेव विठ्ठलाचा वारी कर। 24 काय तो 36 तासही बारीमध्ये राहतो, पण त्याचे श्रम परमात्म्याचं चरण दिसले देखील तुमचे चरण निवांत राहील म्हण। भाग गेला शीन गेला, त्याचा पूर्ण वारीचा प्रवासाचा बारीमध्ये किती तास उभं राहिलो, भगवंताचं दर्शन झाल्यावर त्याचा शीन ताप जातो। पण त्याला किती वेठीस धरायचं हे प्रशासनाने ठरवायचं आणि प्रशासन हा निर्णय जर घेतला असेल तो माझ्या दृष्टीने तो चांगला निर्णय आहे। ज्या पद्धतीने पाहिलं असेल तर कुमार आशीर्वाद यांनी जे आहे ते VIP दर्शन बंद करण्याचा निर्णय जो घेतला आहे। त्यानंतर आता मुक्ताबाई पालखी सोहळ्याचे प्रमुख असलेले रवींद्र महाराज हरणे यांनी प्रथमच या निर्णयाचं जे आहे ते कौतुक केलं आणि खऱ्या अर्थानं विठ्ठलाचं दर्शन घेण्यासाठी वारकरी मुक्त झाल्याची प्रतिक्रिया जी आहे ती TV9शी
बोलताना दिले. एकंदरीत मुक्ताबाईंचा पालखी सोहळा माड्यामध्ये विसावला आहे आणि काही दिवसामध्ये हा पालखी सोहळा पंढरपूरमध्ये पोहोचतोय. आणि या वारीला जे आहे ते पहिलं स्थान जे आहे मुक्ताबाईंचा पालखी सोहळा पंढरपूरमध्ये सर्वात अगोदर पोहोचतो. त्यानंतर तुकाराम महाराज असतील, संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळा जे आहे ते पंढरपूरमध्ये पोहोचतात. त्यामुळे या मुक्ताबाईंच्या पालखी सोहळ्याला विशेष महत्त्व असल्याची माहिती जी आहे ते रवींद्र महाराज हरणे यांनी दिली आहे. माझा सहकारी कॅमेरा पर्सन बाळकृष्ण गायकवाडचा मी संदीप शिंदे, TV9 मराठी. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव आदि शक्ती मुक्ताबाई की. वा संदीप भाई. मुक्ताबाईंच्या पालखी सोहळ्याचं जे आहे ते सोलापूरच्या माड्यामध्ये माडेकरांच्या वतीनं जे आहे ते मोठ्या जल्लोषामध्ये स्वागत करण्यात आहे. फुलाचा वर्षाव करण्यात आलेला आहे. आणि आपल्या समोर जर पाहिलं तर महिला वारकरी देखील तितक्याच उत्साहानं वारीमध्ये चालताना पाहायला मिळत आहेत. आणि मुक्ताबाईंचा पालखी सोहळा माड्यामध्ये काही दिवसाच्या अंतरावर पंढरपूर जवळ आलेला आहे. आणि या पंढरपूरच्या आस लागलेले यांना आणि कधी विठुरायाचं दर्शन होतंय असं आहे. मावशी काय सांगाल, किती वारी आहे आमची? काय आमची लय 12वी-13वी. 12वी-13वी. काय वय काय? माझं काय 65. 65. हा. बर काय गुडघेदुखी काय? गुडघे दुखतात. बर मग तरी बी चालायचं. हा. चालून घेते मुक्ताबाई. हा. मुक्ताबाई चालून घेते. मुक्ताबाई सगळेले लहान लेकरायले सगळे पाठीशीच उभी आहे. किती वारी आहे तुमची? आमची 6वी-7वी. 6वी-7वी. हा. बर कसं वाटतंय, कुठून आलात? आम्ही मोताड्यापासून, बर. कधी कधी मुक्ताईनगर पासून. बर. हा. तर मुक्ताबाई आमचं काही दुखू देत नाही, काही नाही. मुक्ताबाई आम्हाला एकदम सुखरूप पंढरपुराला पोहोचवते. हा. हा. आम्ही अभंग म्हणत गायत गुयत आम्ही सगळं भजन म्हणत. ह्याच्या अगोदर जे आहे ती VIP दर्शन होतं. म्हणजे तुम्ही 24 तास 28 तास वारीमध्ये दर्शनासाठी थांबलेला असायचा. मात्र आता ही VIP दर्शन जी आहे ती बंद झालंय पूर्णपणे. काय वाटतंय? हा. दर्शन बंद झालंय पूर्णपणे आता जी. काय तरी बी आमच्या मनात असा विश्वास आहे की आम्हाला पांडुरंग आम्हाला वारीत बी दर्शन देऊ शकते, असा आमचा विश्वास आहे. मुक्ताबाई आहे सोबत, मालक आहे सोबत, तिन्ही लोकांचा. मग आम्हाला काय, आम्हाला पांडुरंग का बी दर्शन. किती वारी? दादा किती वारी? पहिलीच आहे, डॉक्टर आहे सोबत, खूप पहिलीच? सोय आहे. हा. वारी पहिलीच? हा. काय त्रास वगैरे काय झाला? काहीच नाही, डॉक्टर सोबत आहेत. बर. सर्व्हिस सोय आहे, खायची प्यायची सगळी व्यवस्था आहे. बर बर. आजीबाई कुठनं आला हो? जालना जिल्हा. जालना जिल्हा. बर हा. किती वारी? पहिलीच आहे. पहिलीच. हा. बर वय काय घातलं? वय आहे 50. 50. हा. कसं वाटतंय काय? चांगलं वाटतंय. बर. काय अभंग वगैरे काय म्हणताल का? अभंग अभंग म्हणते. हा. आ, बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीवे भावे, करावा विठ्ठल जीवे भावे. याने सोशे मन झाले हव बरी, याने सोशे मन झाले हव बरी, परत माघारी घेत नाही, परत माघारी घेत नाही. बंधनापासून उकलल्या गाठी, बंधनापासून उकलल्या गाठी, देता येते मिठी सावकाश, देता येते मिठी सावकाश. तुका मने देही बरला विठ्ठल, तुका मने देही बरला विठ्ठल, काम क्रोध केले घरी. अशा पद्धतीने विठ्ठल हरिनामाचा जयघोष करत, मुक्ताबाईचा जयघोष करत महिला वारकरी जे आहे ते वय भान कसलंही न ठेवता, गुडघेदुखीचा त्रास जरी असला तरी विठुरायाच्या कडे पांडुरंगाकडे दर्शन घेण्यासाठी आज जी आहे ती त्यांची लागलेली पाहायला मिळते. आणि अशा पद्धतीने महिला जी आहे ते वयस्कर वृद्ध महिला पंढरपूरच्या दिशेनं जे आहे ते मुक्ताबाईच्या पालखी सोहळ्यामध्ये जाताना पाहायला मिळते. तितकाच उत्साह त्यांच्या चेहऱ्यावर दिसताना आपल्याला पाहायला मिळते. माझा सहकारी कॅमेरा पर्सन बाळकृष्ण गायकवाडचा मी संदीप शिंदे, TV9 मराठी, माडा, सोलापूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.